नमस्कार मित्रांनो, मी आध्यात्मिक चर्चा या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे. नुकताच आषाढी एकादशीचा सोहळा पार पडला आणि म्हणूनच आज मी एका थोड्या वेगळ्या विषयावर बोलणार आहे. तर आजचा विषय आहे कर्मयोग आणि आज आपण कर्मयोगावर सविस्तर चर्चा करणार आहोत. तर मग सुरुवात करूया. तर देहधारी माणसाला कर्म हे कधी चुकत नाही. देह हा धारण केला म्हणजे कर्म आणि कर्तव्य तर आलीच. कर्म करताना कर्तृत्वाचा अहंकार व फलाशा ठेवू नये. म्हणजेच काय, मी हे कर्म केलं, हे माझ्यामुळे झालं, मी आहे म्हणून हे झालं आणि मी ह्याला कारणीभूत आहे असं म्हणणं हे अगदी अयोग्य आहे. आणि मी केलेल्या कर्मातून अमुक फळ प्राप्त व्हावं याची इच्छा ठेवणं हेही चुकीचं आहे. निष्काम कर्माने मनुष्याची बुद्धी समाधीच्या ठिकाणी स्थित होते. असं म्हणतात की जनक राजाने कर्म न त्यागता मोक्ष सुख प्राप्त करून घेतलं होतं. आता जनक राजाचंच काय, खुद्द एकनाथ महाराजांनी सुद्धा संसारात राहून आपली कर्तव्य पार पाडून शेवटी परमेश्वराला प्राप्त करून मोक्षप्राप्ती केली होती. म्हणूनच ज्ञानी पुरुषांनी कर्म आचरून दाखवले नाहीत तर अज्ञानी माणसाला कर्म मार्ग कसा बरा समजेल. हे ज्ञानवंत लोकांचं काम आहे की कर्माचं महत्व इतरांना समजून देणं. म्हणूनच भगवान देखील म्हणतात, मला जगामध्ये काहीही अप्राप्य नाही आणि असं असताना देखील मी कर्म करतो. आता ह्याचंच उदाहरण म्हणजे महाभारत. महाभारतात भगवान श्रीकृष्णांना काहीच अशक्य नव्हतं. त्यांनी जर मनात आणलं असतं तर युद्धही झालं नसतं आणि मनात आणलं असतं तर सर्व गोष्टी इच्छेनुसार झाल्या असत्या. पण तरी देखील भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं होतं आणि युद्धात सहभागी झाले होते आणि शेवटी विजय मिळवला होता. आता हे परमेश्वराचंच उदाहरण आहे. म्हणूनच जर परमेश्वर कर्म करण्यामध्ये चुकत नाही तर माणसाने का चुकावं. आणि केवळ कर्म केली नाहीत म्हणजे नैष्कर्म्य किंवा कर्मसन्यास होतो, हे चुकीचं आहे. म्हणजे मला कुठलीच जबाबदारी नाही, मी कुठलंच कर्तव्य करणार नाही, मी फक्त परमेश्वर आणि परमेश्वराची आसक्ती एवढंच करणार, तर हे चुकीचं आहे. कारण केवळ संन्यासाने मोक्षप्राप्ती होते हा चुकीचा गैरसमज आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी बरोबर नाही. तर समत्व बुद्धीने व निर्हेतुक वृत्तीने केलेलं प्राप्य कर्म खरे निष्कर्म्य असतं. समत्व बुद्धी म्हणजे सर्व समान, कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही, कुठलं काम मोठं नाही कुठलं काम छोटं नाही, कुठलीही गोष्ट मोठी नाही कुठलीही गोष्ट छोटी नाही, सर्व समान, सर्व ठिकाणी समान बुद्धी ठेवणे म्हणजे समत्व बुद्धी. आणि निर्हेतुक वृत्ती म्हणजे कुठल्याही वृत्तीमध्ये किंवा कुठल्याही कृतीमध्ये हेतू नसणं म्हणजे निर्हेतुक वृत्ती. अशा पद्धतीने केलेली कर्म खरी नैष्कर्म्य ठरतात. आणि हाच भागवत धर्माचा प्रमुख सिद्धांत आहे. ज्याचे कर्म ब्रह्ममय झाले तो ज्ञानीपुरुष प्राप्त कर्तव्य कर्म करूनही निष्कामीच असतो. कारण जेव्हा निष्काम कर्म तुमच्या हातून घडतं त्यावेळी तुम्हाला विषय विकारांची व्याधी होत नाही, तुम्हाला गर्व चढत नाही, तुम्हाला अहंकार येत नाही, तुम्हाला क्रोध येत नाही. कारण निष्काम भावाने कर्म केलं म्हणजे सर्व
भगवंताच्या चरणावर अर्पण केल्यासारखं आहे. यासाठी निष्काम भावाने कर्म करावं. भगवंताच्या कृपेने जे काही फळ प्राप्त होईल तेही त्याच्याच चरणावर अर्पण करावं, म्हणजे मानवाला अखंड समाधान लाभतं. तर एवढं बोलून मी माझं कर्मभावावरचं भाष्य इथे समाप्त करत आहे. मला आशा आहे तुम्हाला साध्या सोप्या भाषेतला कर्मभाव जरूर समजला असेल. मी ह्याचप्रमाणे इतरही काही विषयांवर सविस्तर चर्चा करायला सुरुवात करणार आहे. तुम्हाला जर माझ्या पुढील विषयांवरच्या सविस्तर चर्चा ऐकायच्या असतील तर जरूर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कृपया या व्हिडिओला लाईक करा, म्हणजे पुढील चर्चा सुद्धा जरूर ऐकता येतील. आणि हो, कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी.